आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको। अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा। जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका। 11वी बॅच दिनांक 15 मे 2025 पासून सुरू झाली आहे। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अपेक्स अकॅडमी, विटा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्हा प्रशासनाने एक आगळावेगळा आणि आध्यात्मिकतेने नटलेला उपक्रम वारकरी संगीताच्या तालावर योग राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामधून जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा, योग व तंत्रज्ञानाचा संगम साधत एक जागतिक विश्वविक्रम करण्याचा संकल्प आणि निर्धार करण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांची ही संकल्पना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये शनिवारी योग दिनी म्हणजेच 21 जून 2025 रोजी सकाळी 8 ते 8:40 या वेळेत एकाच वेळी लाखो लोकांच्या उपस्थितीत सामूहिक योग सत्र होणार आहे। जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी एक आगळावेगळा विश्वविक्रम करण्याचा निर्धार केलाय। या योग दिनी वारकरी संगीताच्या तालावर योग करून जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा, योग व तंत्रज्ञानाचा संगम साधत एक जागतिक विश्वविक्रम करण्याचा निर्धार त्यांनी केलाय। वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक वारकरी अभंग, टाळ मृदुंगाच्या गजरात योगासने सादर केली जाणार आहेत। हा योगाचा आणि वारकरी परंपरेचा संगम असलेला योग सत्र प्रकार जिल्ह्यात प्रथमच राबवला जाणार आहे। तो जगभरात प्रसारित होणार आहे। या ऐतिहासिक उपक्रमात सर्व पदाधिकारी, सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य, सर्व ग्रामस्थ, सर्व वयोगटातील मुली मुले, तालुक्यातील सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक व स्वयंसेवक यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून प्रत्येक केंद्रावर नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे। ध्वनी व्यवस्था, प्रोजेक्टर, लाईव्ह स्ट्रीमिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग यासाठी स्वतंत्र जबाबदारांची नेमणूक होणार आहे। सर्व सहभागी केंद्राची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायत अधिकारी आणि शिक्षक यांच्यामार्फत करण्यात येत असून उपस्थितीची नोंद ही त्यांच्यामार्फत करण्यात येते। उपस्थित राहू इच्छिणाऱ्या सहभागी व्यक्तींनी आपल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत अधिकारी आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक यांच्याशी संपर्क करावा। या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनी पारंपरिक पांढरा पोशाख परिधान करावा। पुरुषांनी पांढरे धोतर, कुर्ता, पायजमा आणि महिलांनी पंजाबी ड्रेस, नऊवारी साडी असे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर होणार असून जगभरातील लोक हा उपक्रम पाहू शकणार आहेत। हा उपक्रम योग, सांस्कृतिक वारसा व आधुनिक तंत्रज्ञान यांचा आदर्श संगम ठरेल। यामुळे सांगली जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळणार आहे। योगाच्या माध्यमातून सांस्कृतिक विश्वविक्रम हा या उपक्रमामागील केंद्रबिंदू आहे। यासाठी कडेगाव तालुक्यात विशेष तयारी चालू आहे। कडेगाव तालुक्यातही या उपक्रमासाठी जोरदार तयारी सुरू असून गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात नियोजनबद्ध तयारी सुरू झाली। तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, शिक्षण व ग्रामविकास विभाग यांच्या समन्वयाने हे आयोजन होणार आहे। या ऐतिहासिक उपक्रमात सर्व पदाधिकारी, सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व ग्रामस्थ, सर्व वयोगटातील मुली मुले यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कडेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।